आज मी नारळाची आणि आंब्याची बर्फी करते। आता नारळ मी खवून घेतला आहे। हे 2 वाट्या नारळाचं खवून झालेलं आहे। याच्यात 1 वाटी मी भरून ओतली आणि ही 1 वाटी, म्हणजे 2 वाट्या आहे। हे 2 आंबे घेतलेले मी बारीक करून घेतले आधी। खोबरं पण तसंच खवून घेतलं आधी। 1 नारळ घेतला, 2 वाटे झाले। ह्या आंबे 2 घेतले, बारीक करून घेतलेत मिक्सरमधून मी। ह्याच्यामध्ये घालणार आहे आंबा आणि बर्फी, वाला नारळ तो, आणि मलाई आहे दुधावरची। ही साखर आहे, 1 वाटी फुल साखर घेतली। अजून तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही याच्यात साखर अजून वाढवू शकता। मी एवढीच घालणार आहे, 1 वाटी फुल। आणि ही विलायची। आता कढई तापत ठेवते आणि परतून घेते सगळं। हे कढई तापली, पहिले मी कढईमध्ये 1 चमचा तूप घालते। खोबरं खाली लागू नये म्हणून हे तूप घालते। ते खोबरं ओतते। जरा परतून घ्यायचं थोडं, पहिलं खोबरं असं हे परतते जरा। परतलं तर जरा खोबरं, तर मी ही मलाई ओतते। पहिली मलाई ओतली, याची साखर, जास्ती वेळ लागत नाही का याला, पटकनीच होतं लवकर। आता याला पाणी सुटलं साखरेला। अशी चांगली परतवून घ्यायची। तुमच्याकडे खवा असला तुम्ही खवा टाकला तरी चालतं त्याच्यामध्ये, मलाई असली तरी चालतं, खवा असला तरी चालतं, काय पण ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये। परतू दे जरा, असं हलवत राहायचं सारखं। तर पाणी सुटायला लागलं त्याला, साखर घातली। खाली लागून द्यायची नाही कढई, कडवट लागतं। खाली लागली की कडवट लागतं, करपलं करपट सारखं हलवत राहायचं। साखरेला असं पाणी सुटतं। आता हे पाणी सुटले, ह्या आंब्याचा गर त्याच्यामध्ये ओतते। कसं भारी दिसते ना, छान। जास्ती वेळ लागत नाही त्याला, आटवून घ्यायचं असं। आता पूर्ण याचं पाणी होईल। शिजू दे आता, असं हलवत राहायचं। आता पाणी आटत आले, त्याचा गोळा झाला की मग आपण काढून घ्यायचं। काढून घेते मग, खाली लागून द्यायचं नाही कढईला। मग असं किती पाणी सुटलं, आता घट्ट होत आले सारण। हे आंबे चांगले गोड बघून घ्यायचे, पण हलवत राहायचं सारखं। तसं घट्ट होत आले अगदी। अजून 15 मिनटं लागतील त्याला। असं मग अशी पाणी सुटलेलं, आता घट्ट होत आले सारण।
असं हलवत राहायचं, लागून द्यायची नाही फक्त कडेखाली. तर ही विलायची टाकते मी, पूड विलायचीची. तर त्याचा गोळा होत आला की मग गॅस बंद करते, मग काढून घेते. अजून 10 मिनटं परतू दे. झालं आता असं त्याचा गोळा. झालं आता गॅस बंद करते. चांगलं गोळा झाला त्याचा, असं असं मस्त ते झालं. ह्याला मी तूप लावून घेतले, ह्याच्यामध्ये थापून घेणार आहे. काढून घेते, गॅस बंद करते. झालं आता काढून घेते मी ह्याच्यामध्ये. असं थापून घ्यायचं आणि मी चमचा छोटा घेते, दुसरा चमचा घेतला मी दुसरा छोटा. तर मी थापून घेते असं. असं थापून घेते मी सगळी, अशी थापून झाली सगळी. झाली आता. पिस्त्याचे एक काप लावते वरून. गरम गरम आहे तेच लावून घ्यायचे, मग त्याला चिकटले जातात ते. थंड होऊ दे. मग कोमट कोमट आहे तेच ते कापून घ्यायचे. जास्ती हे करून द्यायची नाही, मग वडीपोळ्या कापायला गेलं की कापत नाही. थंड होऊ दे. कापती का बघते.
अशी हलक्या हलक्या हाताने कोमट कोमट आहे तेच असं कापून ठेवायची, तर म्हणजे वड्या पाडायला तर हे होत नाही, तुटत नाही मग वड्या. असे आता त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या अशा कापून घेते आता. हे साईडचं जरा लहान मोठं झाले ना म्हणून असं कापून घेतलं मी. असं कापून घेते मी सगळं. झाले कापून, मस्त सुंदर छान झाले अगदी. मस्त झाले अगदी. अगदी भारी झालेत, एक नंबर झालेत अगदी. अशा हाताने काढल्या तरी निघू शकतात, जास्ती वेळ लागत नाही त्याला, पटकेनी होते. फक्त मापं बरोबर घ्यायची, मी दाखवली तशी मापं घ्या, आंबा व बर्फी तुमची चांगलीच होणार. तसे मी काढून घेते मी सगळ्या अशा. झाली सगळी लावून, काय मस्त अगदी. आणि वास किती मस्त छान सुटला अगदी, एक नंबर झालेत अगदी भारी. मी बारीक मोठे झालेत माझे कापून, थोडी काय काय मोठी झाली आहेत, असे एकदम मस्त अगदी छान झालेत. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. कशी झाली आंबा बर्फी सांगा मला, खोबऱ्याची आणि आंब्याची. तुम्ही पण अशी करून बघा, आणि वेळ पण लागत नाही जास्ती करायला. आणि कोमट कोमट आहे तेच कापून घ्यायची, म्हणजे कडक होत नाही, मोडत नाही मावडी.